श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला कितीही प्रयत्न केले तरीही आयुष्यात अडचणी येतात का? घरात शांती नाही, पैसा टिकत नाही, तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांनी सांगितलेल्या 3 अशा चुका की तुम्ही जर या चुका टाळल्या तर तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे. तर बघा, पहिली चूक कोणती? तर पहिली चूक म्हणजे आपण अहंकार करतो. तर मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात अहंकार आहे त्यांच्यावर माझी कृपा होत नाही. आजकाल आपण काय करतो? थोडं यश मिळालं की लगेच गर्व येतो. मी मी केलं, माझ्यामुळे झालं असं वाटते. पण लक्षात ठेवा, जे जे काही आहे ते सर्व स्वामींच्या कृपेनेच आहे. तर एक गोष्ट तुम्हाला सांगते. तर एक भक्त होता. तो दररोज स्वामींची सेवा करायचा, पण त्याला वाटायचं की मी सर्वात मोठा भक्त आहे. एक दिवस स्वामी म्हणाले, तुझ्या मनातील अहंकार सोड, नाही तर सगळे संपेल. पण आणि खरंच काही दिवसात त्याचे सर्व काही निघून गेले. यावरून शिकवण काय आहे? तर अहंकार करू नका, नेहमी नम्र राहा. तर स्वामी सांगतात, अहंकाराने जर तुम्ही केलं सर्व काही तर त्याचं कधीच चांगलं होत नाही. गर्वाचे घर हे नेहमीच खाली असते. तर दुसरी चूक म्हणजे कोणती आहे? तर श्रद्धा कमी होणे. मित्रांनो, आपण स्वामींवर विश्वास ठेवता, पण अडचण आली की लगेच घाबरतो. स्वामी मला मदत करत नाहीत असं त्यांना वाटतं. तर बघा, आपण मनात सर्वात महत्त्वाचं काय आहे? तर श्रद्धा ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. माझ्याच बरोबर असं का होतं? हे प्रश्न आपण विचारतो. पण स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तर सर्व काही शक्य आहे. तर त्यावर मी तुम्हाला एक सत्य घटना सांगते. एक महिला होती. ती खूप संकटात होती, पण तिने रोज स्वामी समर्थ हा जप सोडला नाही. तर काही दिवसाने तर तिचे आयुष्यच बदलून गेले. तर यावरून शिकवण आपल्याला काय देतात स्वामी समर्थ? तर म्हणतात, कधीही श्रद्धा सोडू नका. स्वामी समर्थ तुमच्या सोबत कायम असतील. म्हणूनच तर त्यांचं ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात शेवटची म्हणजे 3 नंबरची चूक तर कोणती आहे? तर कर्म कधी चुकवू नका. कर्म जर खोटे केले तर खोटेच होणार. तर मित्रांनो, आपण देवाला प्रार्थना करतो, पण रोजच्या आयुष्यात चुकीची कामे करतो. म्हणजेच कोणते? तर खोटं बोलणे, समोरच्यांना दुखवणे, वाईट विचार करणे, वाईट विचार ठेवणे, हे सगळं आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, जसे कर्म तसे फळ. नेहमी चांगलेच करावे, दुसऱ्यांना मदत करावी आणि सत्य मार्गावर चालत राहावे. तर मित्रांनो, या 3 चुका ज्या आहेत त्या आपण कटाक्षाने पाळल्या तर तुम्हाला स्वामी महाराज भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्या आयुष्याची सुरुवात जी आहे ती बदलायला सुरू होईल. तर तुम्ही अशा जर चुका केल्या तर तुम्हाला वारंवार तुमच्या कार्यामध्ये अपयश येईल. म्हणूनच स्वामी सांगतात, नेहमी खरे बोला, नेहमी इतरांची मदत करा आणि सत्याचा मार्ग कधीच सोडू नका. या 3 गोष्टी जर तुम्ही कटाक्षाने पाळल्या तर स्वामी समर्थांची आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ह्या चुका तुम्ही नक्कीच करू नका, जेणेकरून तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद भरभरून प्राप्त होईल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हालाही असे स्वामींचे जे विचार आहेत ते मी तुमच्यापर्यंत कायमस्वरूपी पोचवण्यात यशस्वी ठरेल.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता भेटूया.